ती नदी वाळवंटामध्ये आली आणि वाळवंट कसं असते, डोंगरच्या डोंगर नदी याचे असतात, कशाचे, वाळूचे. म्हणजे आपल्याकडे डोंगर जसे असतात त्या वाळवंटामध्ये वाळूचेच डोंगर असतात अक्षरशः. हवा जर आली तर काय होते, वाळू उडून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते, असं असते. तर त्या वाळवंटामध्ये गेल्याच्यानंतर वाळूच्या खाली काय असते, सगळं पूर्ण पोकळ असते, वाळूच असते फक्त. मग वाळू काय करते, पाण्याला शोषून घेते खाली. मग नदीला भीती वाटायला लागली. नदी गेल्याच्यानंतर ते पाणी निघून जात होतं. नदी विचारात पडली. नदीला असं वाटलं की आता आपलं अस्तित्व संपते की काय. आणि तितक्यात नदीला आवाज आला, घाबरलीस. आणि नदीने विचार केला आवाज कोणाचा होता. तो आवाज होता वाऱ्याचा, हवेचा. अगं नदी, तू अशी घाबरू नको. तू एक काम कर, तू काय कर, तुझं रूप बदल. नदीला प्रश्न पडला, मी रूप कसं बदलू. तू काय कर, मी तुला साथ देतो, मी तुला साथ देतो. तू तुझं रूप बदल. तू आता तुझं रूप पाण्यातून वायू रूपात कर. म्हणजे तुझ्या पाण्याचं बाष्पीभवन कर. वाऱ्याच्या आणि सूर्याच्या साथीने, यांच्या सहकार्याने तुझं बाष्पीभवन कर. त्याच्यानंतर तू वाफ होऊन जा आणि या वाळवंटाच्या पुढे जाऊन एखाद्या ढगामध्ये जा तुझं पाणी घेऊन. आणि पलीकडे एखादं, म्हणजे तुझी पाण्याची काय होईल रे, वाफ होईल. वाफ झाल्याच्यानंतर ढगात जाशील आणि या वाळवंटाच्या पलीकडे कुठेतरी पुढे परत पावसाच्या रूपाने तू खाली ये. नदीला एकदम छान तो विचार आवडला आणि नदीने तसंच केलं. स्वतःला बदलवून घेतलं, स्वतः वाफ झाली, म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन केलं, ढगामध्ये गेली आणि ढगामध्ये गेल्याच्यानंतर परत पावसाच्या रूपाने पुढे जिथे वाळवंट नाही तिथे ती नदी खाली आली आणि परत वाहायला लागली. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं माहिती आहे, नदीला का, हां बरोबर बरोबर, आपण घाबरायला नाही पाहिजे. अजून काय शिकायला पाहिजे आपण, परिस्थिती समोर आली तरी हार नाही मानायची. व्हेरी गुड, खूपच छान. कशीही परिस्थिती जर समोर आली तरी पण हार मानायची नाही. आपला मार्ग जो आहे तो जर आपल्याला तसा अवघड जात असेल तर आपला ध्येय सोडायचं नाही. नदीने समोर जाणं सोडलं का, भले तिने काय केलं, त्या मार्गाने जाता येत नाही तर दुसरा मार्ग अवलंबला, परंतु तिने स्वतःचं ध्येय सोडलं नाही. म्हणून यश मिळवताना अडचणी कितीही आल्या तरीसुद्धा आपण स्वतःचं ध्येय सोडायचं नाही. जर एखाद्या रस्त्याने यश मिळत नसेल आणि खूप कष्ट करूनही प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर योग्य पर्याय काय असणार आहे, मग रस्ता बदलण्याचा. आणि रस्ता बदलून मात्र ध्येय कोणतं आहे आपलं, जिथे जायचं आहे तिथे जायचंच. त्यामुळे या नदीकडून आपल्याला हे शिकायचं आहे की कितीही मोठा अडथळा आला तरी आपण रस्ता बदलायचा, परंतु आपलं ध्येय बदलायचं नाही.